प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आयुर्वेदानुसार शरीराच्या प्रत्येक अवयवाचा, मानसिकतेचा आणि शारीरिक कार्यक्षमतेचा परस्पर संबंध सांगितला जातो. विशेषतः डोळे आणि पचन संस्था यामध्ये आयुर्वेदानुसार एक गहन असा तात्विक संबंध आहे. अगदी आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर डोळे हे आपल्याला बाह्य जगाचा अनुभव देतात, तर पचनसंस्था आपल्याला आंतरिक संतुलन मिळवून देते. पचनाच्या माध्यमातून शरीराच्या तत्वांचा सुसंवाद साधला जातो आणि डोळ्यांद्वारे त्या अनुभवाचा प्रतिबिंब आपल्याला मिळतो. मित्रहो, शर्ती शेवटी काय तर पचनतंत्र मजबूत जर असेल तर मन आणि शारीरिक शुद्ध राहते, ज्यामुळे डोळ्यांद्वारे बाह्य जगाची पारदर्शकता अधिक स्पष्ट होते. याच अनुषंगाने आज आपला येणारा विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद यावर आपल्याला आणि मार्गदर्शन करण्यासाठी जे विषयाचे तज्ज्ञ, या विषयाचे तज्ज्ञ आज इथे मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे. सर, मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. सरांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर वैद्य आबासाहेब गडदे ते MS ऑप्थॅल्मॉलॉजी अर्थात नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे याचे ते संचालक म्हणून कार्यभार सांभाळतात. गेल्या 19 वर्ष ते आयुर्वेद चिकित्सा व उपचारांची सेवा पुरवित आहेत. अगदी आजारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार यासह अनेक आजारांमध्ये त्यांचे विशेष निपुणत्व मानले जाते. डोळ्यांच्या तर सर्व दुर्धर अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो. मुख्य शाखा जर त्यांची सांगायची झाली तर सिंहगड रोड, धायरी फाटा पुणे येथे आहे व इतर शाखा सदाशिव पेठ पुणे, दादर, ठाणे, नाशिक, सांगली येथे आहे. तसेच सहाय्यक वैद्यांच्या सहाय्याने सोलापूर, नागपूर, संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी देखील ते आपली सेवा उपलब्ध करतात. असे वैद्य आबासाहेब गडदे सर, ज्यांना आपल्या आजच्या विषयाचं सखोल ज्ञान आणि प्रगल्भ व प्रदीर्घ असा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे आणि रुग्णांना अगदी आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार पद्धतीने वेगवेगळ्या आजारांवर व विकारांवर यशस्वीपणे ज्यांनी उपचार केले आहेत व नवसंजीवनी त्यांनी प्रदान केलेली आहे, असे आपल्याला आज पाहुणे इथे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. चला तर मित्र, आजचा विषय आपल्याला माहीतच आहे, तो म्हणजे पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला जे तज्ज्ञ पाहुणे लाभलेले आहेत ते म्हणजे आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, पुन्हा एकदा मी आपलं मनापूर्वक स्वागत करतो. अगदी पहिला प्रश्न जर विचारायचा झाला तर अगदी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या विषयाच्या अनुषंगाने तो म्हणजे अशी पोटाची कोणती विकारे आहेत ज्याचे परिणाम डोळ्यांवरती आपल्याला दिसतात? काय सांगाल सर? खरं तर फार सुंदर प्रश्न विचारला. मुळात पोटाचे आजार आणि त्यानं डोळ्याला काही त्रास होतो का, हाच मोठा प्रश्न लोकांना नेहमी पडलेला असतो. बऱ्याचदा मी ह्या पोटाच्या विकारांवरती व्याख्यानं दिलेली आहेत. बऱ्याचदा मी हे सांगतोय, मुळात काय एक आयुर्वेदात धारणीय आणि अधारणीय वेग अशी एक कन्सेप्ट सांगून ठेवली. धारणीय वेग म्हणजे जे वेग आहेत ते काही गोष्टींचं धारण करायला पाहिजे. त्याच्यातले काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे मानसिक विकारांचं कारण असलेले जे हेतू आहेत ह्याचं धारण करा म्हणून सांगितले. आणि अधारणीय म्हणजे शरीरातले असे काही वेग, अशा काही गोष्टी आहेत त्याचं धारण करता कामा नये. धारण म्हणजे अवरोध करता कामा नये. म्हणजे असे कोणते? मळाचा अवरोध करू नये, म्हणजे शौचाची भावना झाली किंवा मूत्रप्रवृत्तीची भावना झाली तर त्याचा अवरोध करू नये.
त्याचा परिणाम दूरगामी म्हणजे मलावस्तंभ किंवा पोट साफ न होणं किंवा मळाचा वेग धारण करणं ह्याचा परिणाम हृदरोगासारखा आपल्या शरीरावरती दिसत असतो. म्हणजे छातीत दुखणं, पाठीत दुखणं, रेडिएटिंग पेन व्हायला लागणं आणि एकदम सिव्हिअर हार्ट अटॅक येतो की काय, इतका दुष्परिणाम आपल्या शरीरावरती नुसतं मळाचा वेग धारण केल्यानंतर दिसत असतो. दुसरी गोष्ट घ्या, भुकेचा वेग धारण करू नका म्हणून सांगितलं. भुकेचा वेग धारण केला तर ओजक्षय होतो, ग्लानी यायला लागते. बऱ्याचदा असं होतं की भुकेची वेळ टळून गेली आपली आणि मग कधी 2 तासानं 3 तासानं जेवलं जातं आणि असं फ्रिक्वेंटली केलं जातं. हे जे सांगतोय हे एखाद्या दिवशी भूकेची वेळ टाळली, एखाद्या दिवशी मलाचा वेग धारण केला, एखाद्या दिवशी मूत्राचा वेग धारण केला आणि मग हे त्रास होतोय असं नाही होत. ही फ्रिक्वेन्सी आहे. सतत ती गोष्ट नित्यानं तुम्ही करत राहिलात तर जाऊन कुठं तर म्हणजे अभ्यासाच्याही बाबतीत म्हणतो ना, तीच गोष्ट आपण पुन्हा 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 करायला लागलो की पारंगत व्हायला लागतो. तसं एकच चूक पुन्हा पुन्हा करायला लागलात की त्याचे दूरगामी परिणाम शरीरावरती दिसायला लागतात. तसं आहे ते. ज्यावेळेला हे आपण सततच करायला लागतो तसा शरीरावरती त्याचा परिणाम आपल्याला दूरगामी दिसायला लागतो. तर मग जसं आता मलावस्तंभ किंवा पोट साफ न होणं किंवा मलाचा वेग धारण करण्याचा परिणाम हृदरोगापर्यंत येत असेल तर मग बाकीच्या गोष्टीचा येणार नाही का? आयुर्वेदात अजीर्ण व्याधी सांगताना अजीर्णाचं पर्यवसन मृत्यू सांगून ठेवलाय. मग आता हे कुठं ऐकलंय का पोट खराब झाले म्हणून मृत्यू येतो? पण विदग्ध अजीर्णाचा जो प्रकार आहे त्याच्यात ते सांगून ठेवले ना. मग बऱ्याचदा अगदी 20, 22, 25 वयोगटातली मुलं किंवा कोविड नंतर आता आपण स्पेसिफिक बघतोय की हार्ट अटॅकने गेलेली दिसतात आपल्याला. मग त्यांची केस हिस्ट्री घेताना लक्षात येतं की एक तर कोविडचा परिणाम तर काही लोकांवर आलेलाच आहे, काही लोकांना सिव्हिअर आधी न होतं आणि त्याचा परिणाम त्याचा दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम हृदयावरती यायला लागला किंवा आला आणि मग त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला. म्हणजे साधी आजार आहेत ज्याचा परिणाम शरीरावरती वेगवेगळ्या अवयवांवरती दिसायला लागतो. तसाच पोटाच्या विकारांचा नुसताच डोळ्यावरती येतो असा परिणाम नाही, पोटाच्या विकाराचा शरीरावरती पूर्ण परिणाम येतो. पण अशी कोणती किंवा ठराविक विकार आहेत का की ज्याचा खरंच डायरेक्ट संबंध येतो? तर ते आपल्याला तुम्हाला सांगता येईल. एक क्षुधामांद्य किंवा भूक मंदावणं. भूक जर खूप मंदावलेली असेल, भूक कमी असेल आणि तसंच जर ते त्या आजाराकडे दुर्लक्ष केलं गेलं खूप वर्षानुवर्ष तर मग त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यांवरती दिसायला लागतो. तसाच दुसरा खूप कॉमन आपल्याला सापडतो तो म्हणजे आम्लपित्त आहे. आम्लपित्तासारखे विकार आहेत जे वर्षानुवर्ष शरीरात राहायला लागले, जे कोठ्याशी संबंधित आहेत, तुमच्या दिनचर्येशी संबंधित आहेत आणि ते वर्षानुवर्षांनी त्याची तकलादू कुठली तर ट्रीटमेंट करत राहतो आणि त्याचे दूरगामी परिणाम म्हणून आपल्याला नेत्रावरती परिणाम झालेले दिसायला लागतात. मलावस्तंभ म्हणजे बद्धकोष्ठता जे बोलीभाषेत म्हणतो त्याचा परिणाम खूप मोठा यायला लागतो. संग्रहणी नावाचा खूप मोठा एक विकार आहे जो पचनाशी संबंधित आहे. बऱ्याच वेळेला भोजनोत्तर म्हणजे जेवण झाले की शौचाची भावना होणं किंवा कधी घट्ट कधी पातळ होणं, वारंवार शौचाला जायची भावना व्हायला लागणं हे संग्रहणीशी संबंधित विकार असतो आणि तो खूप दिवस राहिला तर त्याचा शरीरावरती तसा परिणाम येतो. तसाच आपल्याला डोळ्यावरती परिणाम होताना दिसत असतो. बराच वेळेला आरश म्हणजे मूळव्याध हा पोटाशी संबंधित विकार आहे. दिसताना आपल्याला शौचाच्या जागी जरी दिसत असला तर सततचे पोटाचे विकार होत असतील, सततचे असम्यक मलप्रवृत्ती म्हणजे पोट साफ न होणं असेल, गॅसेस असतील आणि अपचन होत असेल तर त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला मूळव्याध दिसते आणि त्याचे दूरगामी परिणाम शरीरावरती आणि त्याच्यासोबतच आपल्याला वेगवेगळ्या विकारांच्या अनुषंगानं डोळ्यावरती आपल्याला परिणाम त्याचे दिसत असतात. खूप छान पद्धतीने आपण एकंदरीत सांगितलं सर. वेगवेगळ्या आजाराबद्दलची आपण नावं घेतली, वेगवेगळ्या गोष्टींची आपण नावं घेतली ज्याचा परिणाम या गोष्टींवरती दिसून येतो. तर नक्कीच आपण पुढच्या काही गोष्टी आता घेणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 98 81 71 93 92 तसेच 98 22 52 61 99 आणि 80 07 46 61 61. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. आणि जे मार्गदर्शक तज्ज्ञ आज आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे सर.
सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर वेगवेगळ्या आजारांचा पोटाच्या विकारांचा जो तुम्ही डोळ्यावरती परिणाम सांगितला, तर पहिलं सगळ्यात पहिला पोटाचा विकार जर म्हटलं तर भूक कमी लागणे किंवा मंदावणे, तर या विषयावरती सविस्तर काय सांगता येईल सर? खरं तर भूक मंदावणे ह्याच्यावरती अख्खा आपलं एक व्याख्यान होऊ शकेल, इतका तो विषय गहन आणि मोठा आहे. भूक मंद असणे, भूक मंदावणे किंवा भूक नसणे, ते 3 वयोगटात आपल्याला डिव्हिजन करता येऊ शकेल. एक लहान मुलं, एक मध्यमवयीन लोक आणि एक म्हातारे लोक. खरं तर बऱ्याचदा आध्यात्मिक जी लोक आहेत ते गुरुचरित्र नावाच्या ग्रंथाचं पारायण करत असतात आणि ते करत असताना एक भुक्त राहतात. एक भुक्त म्हणजे काय, सकाळचं जेवण करायचं, संध्याकाळचं तुम्ही कोरडं खाणं किंवा न खाणं. आयुर्वेद वयवर्ष 45 नंतर एक भुक्त राहायला सांगतो. एक भुक्त राहायला का सांगतो? एक तर शरीराचा क्षय व्हायला लागलेला असतो, म्हातारपणाकडे शरीर झुकलेलं असतं, शरीराची त्या आहाराची गरज कमी झालेली असते, त्याची मात्रा कमी झालेली असते. आणि असं असताना सुद्धा आपण वर्षानुवर्ष आपल्याला घाणेरड्या सवयी असतात, 2 ते 3 वेळा आपण जेवण करत असतो आणि म्हातारपणात तेच करतो आणि मग आजाराला आमंत्रण द्यायला लागतो. म्हणून वयवर्ष 45 नंतर आयुर्वेदिक वैद्य रुग्णांना तुम्हाला एक भुक्त राहा किंवा कमी खा म्हणून सांगतो. जनरली तुम्ही बघितलं असेल की 45-50 नंतर संध्याकाळच्या ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडायला लागता काम सुटल्यानंतर, पाणीपुरीची ठेला असेल किंवा भेळपुरीचा ठेला असेल, इथं संध्याकाळच्या वेळेत मॅक्झिमम तुम्हाला बऱ्याचदा म्हातारी लोक म्हणजे 85-50 नंतरच्या लोकांची गर्दी बऱ्याच वेळेला दिसते. हे होतं का? खरं तर त्यांना सकाळचं जेवण झालेलं असतं, संध्याकाळी भूक नसते, पण तर चटमटीत खायची सवय असते म्हणून ते बाहेर जातात आणि गाड्यावरती खात असतात. हे करणं चांगलं की वाईट? हे खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं. ही भूक काय होते, ह्याला खोटी भूक म्हणतो. बरं, जेवण झालेलं असतं बऱ्याच आपल्या घरात आणि कुठंतर भजी तळलेल्याचा वास आला किंवा आपल्याला खायची इच्छा व्हायला लागते, ह्याला खोटी भूक म्हणत असतो. ज्या वेळेला अग्नी कमी झालेला आहे, ज्यावेळेला तुमच्या भुकीची जाणीव नाही, फक्त तुमचं पोट रिकामं आहे म्हणून तुम्ही काहीतरी चटपटीत खात असाल, तर ते अजीर्णाचा मेजर परिणाम ह्या म्हातारपणामध्ये आपल्याला होताना दिसत असतो. कसं होतं, भूक नसताना खाणं किंवा भूक आहे पण जेवण झाले, पहिलं अन्न पचायच्या अगोदर 6 ते 8 तासात पहिलं अन्न पचायच्या अगोदर तुम्ही परत खाणं, याला आद्यशन म्हणतात. आद्यशन हे शरीरात विषाची उत्पत्ती करतं. बऱ्याच वेळेला मी म्हातारपणाच्या लोकांच्या हिशोबानं एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन नावाचा एक विकार उत्पन्न होतो. एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे काय? जसे आपण म्हणत असतो की वयवर्ष 80 झाले आणि 80 झाले त्यामुळे ऐकायला कमी येते, वयवर्ष 80 आहे त्यामुळे त्यांचं दिसणं कमी झाले, नॅचरली दिसणं कमी झाले. हे का म्हणतो? वयोमानानं त्या शरीराची झीज व्हायला लागते. तसं पडद्याची झीज वयोमानानं होणं त्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतात. आणि हे आत्ताच्या लोकांना, पूर्वी जे होतं वयोमानानं दिसणं कमी, वयवर्ष 70ला झाले 80ला झाले, ते आपल्याला 55-60ला दिसायला लागतं. हे होण्यामागचं कारण, हे ज्या वेळेला तुम्हाला भूक नसताना तुम्ही खायला लागलात तर त्याचा परिणाम विषासारखा शरीरावरती दिसायला लागतो आणि मग ती शरीराची जशी झीज व्हायला लागते, शरीरावरती जसा विषाचा परिणाम व्हायला लागतो, तसाच आपल्याला डोळ्यावरती होताना दिसतो आणि अगदीच 50-55-60ला आपल्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन व्हायला लागतं. बऱ्याच वेळेला बघा, आपल्याला जागरण झाले खूप मोठ्या प्रमाणात, जागरण झालं असेल की 5-6 दिवस जागरण झाले की आपल्याला सूर्यप्रकाशात गेले की लाईटही सहन होत नाही किंवा बऱ्याचदा अंधुक किंवा अस्पष्ट दिसायला लागतं. जागरणाचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणात येत असेल तर ते का होतं? तर रात्रीचं जागरण झालं तर पित्ताचा कोप होतो. पित्ताचा कोप व्हायला लागला की मग शरीरावरती तसं परिणाम दिसायला लागतो. म्हणजे चेहरा काळवणं आहे किंवा अपचन होणं आहे, गॅसेस आहे, पित्ताची ओकारी होणं आहे. तसंच बऱ्याच वेळेला काही लोकांना डोळ्यावरती परिणाम येतो. तसंच ज्या वेळेला म्हातारपणाच्या वयाची सुरुवात असेल, वयवर्ष 85-50 होऊन गेली असेल आणि भूक नसताना खाल्लं गेलं, ते पित्ताचा उद्रेक, जसा आता पाणीपुरी भेळपुरीसारखे उष्ण तीक्ष्ण गोष्टी खाल्ल्या गेल्या तर पित्ताचा प्रकोप तितकाच मोठा होतो आणि त्याचा परिणाम आपल्याला शरीरावरती आणि पर्यायीनं डोळ्यावरती विषासारखे परिणाम करून झीज व्हायला लागते. दुसरी गोष्ट अशी बऱ्याचदा होते की एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन जसं होतं तसंच बऱ्याच वेळेला आपल्याला म्हातारपणाच्या ह्याचं काही कारण असताना दिसणं कमी होतं आणि त्याचं कारणही ही भूक मंदावणं किंवा भूक कमी असणं असू शकतं.
नक्कीच सर, भूक कमी लागणे आणि त्याचा डोळ्यांवरती जो परिणाम आपल्याला दिसतो याचं अजून सविस्तर आपण उत्तर नक्कीच घेऊया. पण आता आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत फोनद्वारे. मंगलताई आपटे यांचा पुण्याहून कॉल आहे. मंगलताई, आपला प्रश्न विचारा. मला असं प्रश्न विचारायचा की पोटात काळी झाली तर मग काही वेळा सांगतात की हळदीचं काही म्हणजे हळद घातलेलं वरण आमटीचं काही म्हणजे हळदीचं काही पदार्थ खाऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्याचं काही जणांचं ऑपरेशन झालं की मग त्यांना चष्मा लागतो आणि मग चष्मा लागला की तुम्ही चष्मा ते ड्रॉप घालायला देतात, मग काही जणांना व्यवस्थित दिसत नाही. आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की अपेंडिक्स झालेला ओळखायला येत नाही पटकन असं. काय? आणि वात ऐका ना, वात विकार असेल तर ते ढेकरा येतात, तर मग ते कशामुळे येतात पोटाचा आजार? बरं, मंगलताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच आपले 3 प्रश्न आहेत. या प्रश्नांचं उत्तर आपण आपल्या तज्ज्ञ पाहुण्यांकडून नक्कीच घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. छोट्याशा विश्रांतीनंतर सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आपण आजचा विषय जाणून आहात, तो म्हणजे पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. आणि आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक जे आज इथे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर मंगलताई यांचा फोन होता पुण्यावरून. काय सांगाल त्यांना? जसं त्यांनी विचारलं की एक तर त्यांना एक कावीळशी निगडीत होता, एक ढेकरा येतात त्याच्याशी आणि पोटाशी संबंधित विकार, ह्याचा डोळ्यावरती कसा परिणाम येतो याचा त्यांचा प्रश्न आहे. खरं तर पिवळे पदार्थ खाऊ नये खावेत हा भागच वेगळा. कावीळ झाल्यानंतर लिव्हरला विश्रांती द्यावी लागते. लिव्हरला विश्रांती नाही दिली गेली आणि तुम्ही कुठले तर चमचमीत पदार्थ खायला लागलात, पिवळे पदार्थ म्हणजे हळदीचे पदार्थ उष्ण खायला लागलात, तर मग ते अजीर्ण सिव्हिअर व्हायला लागतं आणि कावीळ लवकर उतरत नाही. पिवळे पदार्थ हा पार्ट वेगळा. मुळात कावीळ झालेली असताना मॅक्झिमम दूध, भाकरी, फुलके, पडवळ, दुधी आणि मुगाचं वरण हे 5 ते 6 पदार्थ सोडले तर शक्यतो कावीळ असताना दुसरं काही खाऊ दिलं जात नाही. मग इथं देताना फोडणी देताना बऱ्याच हळद टाकली जाते. तर हळद खायला नकार नसतो, फक्त अतिरेक करण्याला नकार आहे. ह्याचं कारण ते कुठलीही गोष्ट आपण जी खातो ते पचवणार आहे लिव्हर, आणि लिव्हर ही कावीळ ही लिव्हरशी संबंधित आहे. लिव्हरवर खूप जास्त लोड द्यायला लागलो, कुठले पदार्थ असे खायचे देऊन की ज्याला पचवायला वेळ लागणार आहे, तर कावीळ वाढते आणि मग त्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणून खरं तर पिवळे पदार्थ किंवा कोणतेही हेवी पदार्थ कावीळ असताना देऊ नये हे सांगायचा प्रघात आहे. दुसरा प्रश्न जो ढेकरा येणं, सततच्या ढेकरा येणं, आयुर्वेदात किंवा आपण बऱ्याचदा पूजा करताना प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा असे जे वेगवेगळे 5 वायूची नावं घेत असतो, ती 5 वायू हे अधिष्ठान आहे शरीराचं. त्यातलं अपानाचं काम काय आहे? अपान म्हणजे बेंबीच्या खालचा वायू जो आहे तो मळ, मूत्र, शुक्र आणि रज धातू जो आहे तो हे सगळं शरीराच्या बाहेर फेकायचं काम करतो. अपान वायू हे काम त्याचं ओरिजिनल काम आहे. ज्या वेळेला ही त्याची गती जी आहे ती बेंबीच्या खाली आहे, अधोगती आहे. पण ज्या वेळेला सततचं मलावस्तंभ आहे, मळाचा वेग धारण करणं आहे, मूत्राचा वेग धारण करणं आहे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत, ज्या वेळेला अपानाची गती ऊर्ध्व व्हायला लागते त्याला आपण ऊर्ध्ववात म्हणतो आणि मग त्याचा परिणाम बऱ्याचदा ढेकरांच्या अनुषंगाने लागतो. काही वेळेला हृदयाशी संबंधित लक्षणं असताना खूप मोठ्या प्रमाणात ढेकरा वारंवार येतो. काही वेळेला स्पर्शवात नावाचं एक वातविकाराचं एक निदान आहे, ज्याच्यात अंगाला अगदी हात जरी लावलात किंवा पोटऱ्यात चोळताना सुद्धा बेडकासारखे आवाज किंवा ढेकरांचे आवाज यायला लागतात, ह्याला स्पर्शवात हे निदान केलं जातं. हे सगळं वाताचं किंवा पोटाच्या काही तक्रारीमुळं, वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे हा विकार होतो आणि ढेकरांच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतो. ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं तर शरीरात, जसं ऊर्ध्ववाताच्या बाबतीत आता मी सांगितलं की तसं तो हृदयावरती रूटशूल म्हणजे छातीत दुखणं, पाठीत दुखणं, खांदे दुखणं हे सिम्पटम दिसायला लागतात, किंवा पोटाच्या बाबतीत जसे सिम्पटम दिसायला लागतात. तसंच काहीही कारण नसताना, डोळ्यात कोणताही दोष किंवा विकार नसताना हे पोटाचे विकार असतील तर बऱ्याचदा दृष्टी कमी होणे हे सिम्पटम आपल्याला दिसू शकतं. तर अशा वेळी डोळ्याची ट्रीटमेंट न करता आपल्याला त्या पोटाच्या विकारांची ट्रीटमेंट करावी लागते आणि मग त्यांची दृष्टी आपल्याला नॉर्मल करता येऊ शकते. हे
जसं मंगलताईंचं उत्तर झालं तसं आता आपला जसं मूळ प्रश्नाकडे येऊयात. क्षुधामांदे किंवा भूक मंदावणं. म्हाताऱ्या व्यक्तींच्या बाबतीत मी जसं सांगितलं की भूक नसताना खाल्लं गेलं तर एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे झीज होण्या इतपत मोठा परिणाम ही भूक मंदावलेल्या अवस्थेत आपल्याला होत असतो. असं तरुण लोकांच्या बाबतीत होतं का किंवा लहान मुलांच्या बाबतीत होतं का? तर स्पेसिफिक तरुण आणि लहान मुलांच्या बाबतीत डिफरन्शिएट असं करता येतं की तरुण लोकांना ज्यावेळेला भूक मंदावायला लागते त्यावेळेला ती जनरली एखाद्या आजाराचा दुष्परिणाम असतो. म्हणजे काय? जसं कावीळ होऊन गेली आणि त्यानंतर भूक मंदावलेली आहे, टायफॉईड होऊन गेला आहे त्यानंतर भूक मंदावलेली आहे, डेंग्यू मलेरिया ह्यासारखे आजार होऊन गेलेत किंवा मोठा कोणता तर विकार होऊन गेला आहे, त्याची औषध उपचार खूप महिना दीड महिने घेतलेत आणि त्यानंतर भूक मंदावायला लागते. मग अशा वेळेला बऱ्याचदा गावाकडे आता गॅस आहे त्यामुळे मी सांगतो हे कदाचित लक्षात येणार नाही, ज्यावेळेला गावाकडे चुली असायच्या आणि चूल पेटवली जायची त्यावेळेला आधी पालापाचोळा टाकायला जायचा, मग तो गॅस पेटला की मग अग्नी पेटला चांगला की मग साधी लाकूड फाटा तो हलका टाकला जायचा मग मोठी लाकडं टाकली जायची. ही जी प्रोसेस आहे ना तशीच पचनाच्या बाबतीत आहे. आधी अग्नी मंद जो असतो तो तीव्र करण्यासाठी हलका आहार घेणं अपेक्षित आहे आणि मग आस्ते 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 वाढवला गेला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. तुम्ही बघितलं असेल ॲडमिट पेशंट आहे, पोटाच्या विकाराचा पेशंट आहे किंवा कोणत्याही इतर आजारांचा टायफॉईड कावीळच्या पेशंटना सुद्धा चहा बिस्किटसारख्या आजार गोष्टीसुद्धा आपल्याला दिल्या गेल्या जात असतात. तर ह्या गोष्टींचाही परिणाम आपल्याला शरीरावरती आणि डोळ्यावरती होताना दिसत असतो. खूप सुंदर पद्धतीने आपण एकंदरीत या प्रश्नाचं निरसन आणि भूक मंदावणे, भूक कमी लागणे आणि त्यासोबत त्याचा परिणाम जो डोळ्यांवरती होतो याचाही सविस्तर आपण माहिती दिली. सर, प्रेक्षक आपल्यापर्यंत अतिशय सुंदर वळणावर आपण आहोत आणि प्रेक्षक आपल्यापर्यंत पुन्हा जोडले गेलेले आहेत. रोहिणीताई या शहापूर येथून त्यांनी आपल्याला कॉल केला गेला. रोहिणीताई, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, पोटाच्या कुशीमध्ये दुखतो. हॅलो, बोला. हा, पोटाच्या कुशीमध्ये दुखतो आणि पाठीमागे त्याच बाजूनी पाठीमागे दुखतो आणि खाली पाय दुखतात. मग ही मूतखड्याची लक्षणं आहेत का? बरं, मला सांगा, लघवीच्या वेळेला जास्त दुखतं का? हा, लघवीला कळ मारते. बरोबर, ठीक आहे. आणि थोडी थोडी सारखी होते. बरोबर आहे. रोहिणीताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, हे जसं ते सांगतायत की कुशीत दुखतं म्हणजे ओटी पोटात दुखतंय आणि लगेच वेळेला दुखतंय आणि हे सांगतात ती सगळी लक्षणं आशमरीची म्हणजे स्टोनचीच आहेत. जवळच्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखवून त्याचे औषध उपचार केले तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकते किंवा आपल्या जवळ त्यांना जवळ असलेलं कोणत्याही सेंटरला व्हिजिट दिली तर त्याची ट्रीटमेंट आपल्याकडे त्याची होत असते. क्षुधामांद्यावरती आपलं आलो की लहान मुलांच्या बाबतीत आणि तरुणांच्या बाबतीत, ज्यावेळी तरुणांच्या बाबतीत एखाद्या आजाराचा उपद्रव स्वरूप म्हणून आपल्याला भूक मंदावत असते. मग अशा वेळेस काय करणं अपेक्षित आहे? जसं कावीळीच्या बाबतीत कोणताही आयुर्वेदिक वैद्य औषध देत असताना आधुनिक शास्त्राचं कसं होतं, बिलिरुबिन वाढले, ते औषधांना कमी झालेलं आहे, बिलिरुबिन कमी झाली याच्या अर्थ जॉन्डिस बरा झाला म्हणजे त्यांच्या दृष्टीनं कामला बरी झाली, मग तो पेशंट ठणठणी झाला, तो काही खाऊ पिऊ शकतो. मुळात आयुर्वेद कामला झाल्यानंतर, कावीळ झाल्यानंतर वर्षभर पथ्य पाळायला लावतो कारण लिव्हर अतिशय नाजूक अवस्थेत असतं. त्याला पूर्वपदावर आणायला 1 वर्ष जवळपास जातं. असं असताना आपण जर बिस्किट खाऊ, टोस्ट खाऊ, मैद्याचे पदार्थ खाऊ, बाहेरचे हॉटेलिंग करू, पनीर किंवा दह्यासारखे पदार्थ खाऊ तर मग त्याच्या ताकद इतकी भयंकर कमी व्हायला लागते की मग त्याच्यातनं ते लिव्हर नॉर्मल पूर्वस्थितीत येतच नाही आणि मग परत एक आजारापर्यंतची सुरुवात व्हायला लागते. हे जसं कावीळीच्या बाबतीत सांगतो तसं टायफॉईडच्या बाबतीत आहे. म्हणजे बऱ्याचदा आधुनिक शास्त्राच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघत असाल इडली दिला जातो, डोसा दिला जातो, हे जे आंबवलेले फर्मेंटेड गोष्टी दिल्या जातात आणि आजार काय टायफॉईड होऊन गेला आहे, आजार काय मलेरिया झाला आहे, आजार काय डेंग्यू होऊन गेला आहे. हे होऊन गेल्यानंतर पहिल्यांदा घाला कशावर असेल तर रक्तावरती आणि लिव्हरवर असताना तुम्ही जर या फर्मेंटेड गोष्टी दिल्या, मैद्याच्या गोष्टी दिल्या, पचायला जड असणाऱ्या गोष्टी दिल्या तर भूक ही मंदच राहते आणि मग त्याचा पर्यवसन नंतर मग ही लोक ज्यावेळेला बाहेर पडायला लागतात. मग जर एखादा फॉर एक्झाम्पल घ्या, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याला टायफॉईड होऊन गेला आहे, टायफॉईड होऊन गेल्यानंतर ज्यावेळेला सॉफ्टवेअर इंजिनियर येतो डोळ्याच्या हिशोबानं कॉम्प्युटरचं काम करायला लागतो, त्या व्यक्तीला मग भविष्यात आपल्याला ड्राय सिंड्रोम बसायला लागतो. गंमत बघा, व्यक्ती तीच म्हणजे टायफॉईड झालेल्या 4 व्यक्ती असतील आणि त्यांच्या प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा असेल आणि प्रत्येकाची व्याधीची कन्सेप्ट म्हणजे एखाद्याचा अवयव कमकुत प्रत्येकाचा वेगळा, कुणाचं पोट कमकुत आहे, कुणाचे सांधे आहेत, कुणाचे डोळे आहेत, कुणाचा मेंदू आहे, त्या अनुषंगानं प्रत्येकाला वेगळं आजारपण आपल्याला दिसायला लागतं. तर एखादा IT फील्डमधलं जसं सांगितलं टायफॉईड होऊन गेल्याने तो कॉम्प्युटरवर करतो त्याला ड्राय सिंड्रोम बसेल. तेच टायफॉईड होऊन गेलेला पेशंट आहे
आणि त्याला जर तो शुगरचा पेशंट आहे, त्याला डायबिटीस आहे, तर मग ह्याच पेशंटला भूक मंदावलेली असते आणि अशा रुग्णांना बऱ्याचदा, म्हणजे नुसतं टायफॉइड असं नाही, मधुमेहाच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा आधुनिक शास्त्राचे जे डॉक्टर आहेत ते दर 2 तासाला खायला लावतात. म्हणजे तुम्ही एकदम न खाता, 2 वेळ न खाता, दिवसातलं खरं तर 8 तासाच्या अंतरानं, सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान जेवण व्हायला पाहिजे. हे 6 ते 8 तासाच्या अंतरानं, हे न करता 2-2 तासानं खा म्हणजे शुगर वाढत नाही असं सांगितलं जातं. आणि हे येतं अध्यक्षणात. ते अध्यक्षण करते विषनिर्मिती. अगोदर झालं हे व्यक्तीला टायफॉइड, मुळात त्या टायफॉइडच्या अगोदर आहे प्रमेय म्हणजे शुगर आहे, मधुमेह आहे. आणि ह्या सगळ्या एकत्रित कॉम्बिनेशनचा परिणाम ज्या व्यक्तीला 10 आणि 12 आणि 15 वर्षांना शुगरचा परिणाम स्वरूप दृष्टीविकार येणार असतो, तो अगदी वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात येऊ शकतो. मग त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी बसते, डोळ्यात रक्तस्राव व्हायला लागतो, पडद्यानं सूज यायला लागते, मागच्या नासानं जी मेंदूकडे जाणारी नस आहे त्याला सूज व्हायला लागते. आणि अशा लोकांना अगदी तरुण वयातही दिसणं कमी व्हायला लागतं. हाच तर प्रश्न आहे ना. म्हणजे वय वर्ष 55-60 पर्यंत एखाद्या व्यक्तीला शुगर आहे आणि त्याला डोळ्याचा त्रास नाही, आणि वय वर्ष 35चा तरुण आहे, त्याला 30व्या वर्षी शुगर आहे, किंवा आई वडिलांना हेरिडिटरी होतं त्यामुळे त्याला 30 आणि 32व्या वर्षी शुगर आहे, आणि 35व्या वर्षी डायबिटिक रेटिनोपॅथी बसते. आणि मग त्या आधुनिक शास्त्राच्या ना ऑप्थॉल्मॉलॉजिस्टला ना जनरल मेडिसिनवाल्याला कुणालाच कळत नाही हे झालं कसं. त्यांच्याकडे एवढंच उत्तर आहे, शुगरमुळे झालं. पण शुगर 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या व्यक्तीला डायबिटिक रेटिनोपॅथी बसणं आणि 65 वर्षाच्या 60 वर्षाच्या व्यक्तीला डायबिटिक रेटिनोपॅथी बसणं, ह्या जमीन आसमानचा फरक आहे. एवढ्या लहान वयात जे व्हायला लागतं त्याचं कारण हे भूक मंदावणं आहे. भूक मंदावलेली असताना तुम्ही जर सततचं खायला लागला तर ते विषाची उत्पत्ती करतं आणि मग त्याचा परिणाम अशा रुग्णांमध्ये अगदी डायबिटिक रेटिनोपॅथीसारखाही परिणाम व्हायला लागतो. हे जर कोणत्याही लिव्हरशी संबंधित मोठे विकार आहेत आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला होऊन गेलेले असताना, भूक मंदावलेली असताना, तर त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे, त्या व्यक्तीला डोळ्याशी संबंधित ऑलरेडी काहीतरी विकार आहे, आणि जर त्याचं भूक मंदावलेली असताना सततचं सेवन व्हायला लागलं तर मग हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीसारखे विकार व्हायला लागतात, पडद्याला अननेसेसरी सूज व्हायला लागते, आणि मग त्या व्यक्तीची कायमची दृष्टी ही जात असते. म्हणून म्हातारे व्यक्ती असो, तरुण व्यक्ती असो, त्यांच्या बाबतीत क्षुधामंद, भूक मंदावलेली असताना तो विकार बरा करायला महत्त्व दिलं पाहिजे. भूक मंदावली तर का मंदावली, कुठल्या आजारामुळे मंदावलेली आहे का, स्ट्रेसमुळे आहे का, दिनचर्यामुळे आहे का, शारीरिक इतर कोणते व्याधी आहेत ज्याचा परिणाम भूक मंदावते, हे शोधून ट्रीटमेंट नाही केली गेली तर तरुण आणि म्हाताऱ्या लोकांना अंधत्व प्राप्त होतं साधी भूक कमी असताना खाल्ल्या गेल्यामुळं, आणि हे लोकांच्या गावीच नसतं. आता तिसरा टप्पा येतो लहान मुलांच्या बाबतीत. जनरली हा दोष ज्या लहान मुलांना भूक नसताना खाल्लं किंवा खाऊ घातलं गेलं तर तो दोष जो लागतो तो आयांना लागतो. ह्याचं कारणच ते काय झाले, आपण जिमपासून आपले दिनचर्या सगळं आता कुठलं ना कुठलं काहीतरी आखतो, बघतो, वाचतो आणि आपण ते आचरण मुलांच्या बाबतीत करतो. खरं तर काय व्हायला पाहिजे, भूक असेल त्यावेळेला मुलांनी खाल्लं गेलं पाहिजे. वाढता अंग आहे, दिवसातनं 2 वेळा नाश्ता, 2 वेळा जेवण भरपेट व्यवस्थित केलं पाहिजे. भूक असेल तितक्या वेळेला ते खाऊ देत, पण भूक असेल त्यावेळेला. भूक नसेल आणि कुठला तर डॉक्टर सांगतोय की नाही, जसं मी शुगरच्या पेशंटमध्ये सांगितलं की 2 तासानं खा, तसं वाढत्या अंगाला खाल्लं पाहिजे 100% बरोबर आहे. पण त्याला भूकच नसेल तर तुम्ही जे द्याल ते पचेल कसं. मग त्यानं 10 वेळा जरी खाल्लं तर त्याचा उपयोग नाही. बऱ्याचदा मी ह्यासाठी उदाहरणं देत असताना लहान मुलांच्या बाबतीत गावाकडच्या मुलांचा उदाहरण देतो. त्यांचे आणि शहरी भागातल्या पोरांच्या तुलना करताना शहरी भागातल्या मुलांना विकार जास्त येतात. ह्याचं कारणच भूक नसताना खाणं हे असू शकतं. खूप सुंदर पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं सर. एकंदरीत अगदी महत्त्वाचा मुद्दा होता की काविळीनंतर साधारण कालावधी आहाराचा कसा असावा आणि किती असावा, तो वर्षभराचा असावा, ही खरोखरच ही माहिती अतिशय महत्त्वाची होती. कारण आतापर्यंत अनेक गैरसमज या गोष्टीबद्दलचे असतात. नक्कीच अजून हा विषय आपण त्याचे वेगवेगळे कंगोरे उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झालेली आहे एका विशिष्ट अशा छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं. आणि आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. आणि जे तज्ज्ञ पाहुणे आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून इथे लाभलेले आहेत ते म्हणजे आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे सर. ब्रेकवर जाण्याच्या अगोदर जो विषय होता तो अतिशय महत्त्वाचा होता. मार्गदर्शन आणि अशा कार्यक्रमांचं उद्देशच हे आहे जे आपल्याला त्या उत्तरातून नक्कीच अधोरेखित झाल्याचं दिसतं की कावीळ झाल्यानंतर जो आरामाचा जो कालावधी एकंदरीत असतो तो म्हणजे 1 वर्षाचा कालावधी यकृताला म्हणजे लिव्हरला आरामासाठी मिळावा यासाठीच ज्या काही गोष्टी आहारामध्ये बदल वगैरे घडवणं हा अतिशय महत्त्वाचा संदेश आज या चर्चेतून आपल्याला नक्कीच मिळालेला आहे. सर, आपण लहान मुलांच्या बाबतीत भूक मंदावणे आणि या गोष्टीबद्दल सांगत होता, काय सांगाल सर? जसं मागाशी पासून आपण थोड्या वेळापासून जे बोलतोय की लहान मुलं, म्हातारी लोक झाली, तरुण वर्ग झाला, आता लहान मुलांच्या बाबतीत की खेडेपाड्यातली लोक आणि शहरातली लोकांच्या बाबतीत गंमत काय होते की कुठेतरी ऐकलं असेल जसं मी मागाशी सांगितलं आणि मग त्याचं अनुकरण करायला बघतो. आयुर्वेद हा एक समूहछेदन म्हणजे शुगरची गोळी सगळ्यांना सारखी, तापाचं औषध सगळ्यांना सारखं, उलटीचं औषध सगळ्यांना सारखं, हे जे आधुनिक शास्त्राची कन्सेप्ट आहे ते आयुर्वेदात नाही. व्यक्तिपरत्वे आयुर्वेदाची औषधं, व्यक्तिपरत्वे आजार तोच, व्यक्तिपरत्वे औषधं वेगवेगळी वापरली जातात. मग कारण त्याचं कारण शोधलं जातं मग औषध दिलं जातं. लहान मुलांच्या बाबतीत तेच आहे. जसं मी मागाशी सांगितलं, शहरी भागाने खेडोपाड्यातल्या लोकांमध्ये फरक काय पडतो की काजू, बदाम, पिस्ता खायला मिळत नाही खेड्यात. आणि मग अशा वेळेला ती लोक घरचं सगळं खातात आणि तरी एकदम तंदुरुस्त असतात. आणि आपल्या पोरांना आपण शहरी भागात अगदी 4 बदाम भिजवून देते, 2 अंजीर देते, जेवल्यानंतर 2 खजूर देते, हे सगळं करत असून सुद्धा पोराचं नाक गळत असतं, पोराला भूक नसते, पोराची किरकिर चालू असते, कधी तो खायला मागत नाही. आई मात्र घड्याळ्याच्या काट्यावर ठरलेल्या टायमिंगला ठरलेला आहार जेवढा आहे तेवढा त्या पोराच्या पोटात कोंबायचा, हीच भाषा अयोग्य आहे, कोंबायचा प्रयत्न करतो. कोंबायचा याचा अर्थ असा की पोराची इच्छा नाही, ते खात नाही, बळजबरी त्या पोराला भरवलं जातं आणि मग त्याचं पर्यवसन पोटाच्या विकारांमध्ये व्हायला लागतं. मग असं काय होतं, लहान मुलांना जेव्हा भूक नसताना खायला दिलं जातं त्यावेळेला कफ आणि कृमी ह्या 2 गोष्टींची उत्पत्ती खूप झपाट्यानं होते. सततचा कफ व्हायला लागतो ह्या मुलांना. मग कफ व्हायला लागला की सगळ्यांना सर्दी होते अशातला भाग नाही. सततचा कफ व्हायला लागला तर काही लोकांना सर्दी होते, सततचा कफ व्हायला लागला तर काही लोक स्थूल व्हायला लागतात, सततचा कफ व्हायला लागला तर काही लोकांना पोटाच्या तक्रारी व्हायला लागतात, आणि सततचा कफ व्हायला लागला की त्या कफातनं उत्पन्न कृमी व्हायला लागतात. सततचा कफ व्हायला लागला तर काही लोकांना अगदी लहान वयात रात्री दिसणंही कमी व्हायला लागतं. म्हणजे ह्या कफाचा परिणाम इतका मोठा लहान मुलांवरती आपल्याला दिसत असतो. हे जसं कफाच्या बाबतीत सांगतो तसंच ह्याच कफानं जेव्हा सर्दी वारंवार व्हायला लागते मग ह्या लोकांना लहान वयातच नंबर लागतो. त्याच्यात भरीच भर काय असं आहे ते आता शाळा किंवा पालकसुद्धा मोबाईल कंटिन्यू, शाळांचा अभ्यास मोबाईलवरती येतो आणि पालक ही मुलाला शांत बसवण्यासाठी मोबाईल देत असतात. एका बाजूला कफाची उत्पत्ती आहे, भूक नसताना खाणं गेलेलं आहे, त्याचा परिणाम आजीर्णासारखा शराब झालेला आहे, आणि एका बाजूला मोबाईलचा अतिरेक वापर. आणि मग अशा लोकांना अगदी 6-7 वर्ष 8 वर्षाच्या वयोगटातही आपल्याला चष्मा लागलेला दिसत असतो. काही लोकांना तिरडेपणा, काहीही कारण नसताना तिरडेपणा डेव्हलप होतो. आळशी डोळा, अम्ब्लियोपिया म्हणून एक विकार आहे, तो पूर्वी फार रेअर म्हणजे कमी लोकांना बघायला मिळायचा. आता शाळेतल्या बऱ्याच म्हणजे एका वर्गात कमीत कमी 2-5 लोक अम्ब्लियोपियाची सापडायला लागतात. ह्याचं कारण विचारलं की लक्षात येतं व्यायाम नाही, बळजबरी खाऊ घातलं जातं, मोबाईलचा अतिरेक वापर आहे, टीव्हीचा अतिशय बघणं आहे आणि मैदानी खेळ नाहीत. आणि हे होत असताना त्याची भूक कमी आहे. भूक कमी असताना ह्या गोष्टी केल्या गेल्या तर मग आता त्याचा परिणाम त्याला डोळ्यावरती दिसत असतो. बऱ्याच असं होतं ना की भूक लागलेली असेल तर शिळी भाकरी पचते असं म्हणतो ना आपण, तसं भूक आगनी चांगला असता ह्या व्यक्तीचा तर जे खाऊ घातलं गेले ते पचलेही आणि मग पुढची त्याची जे संप्राप्ती करते, जो पुढची जे विकार उत्पन्न होतो तर तो होणार नाही. दुसरी गोष्ट येते कृमींची उत्पत्ती. गोडाधोडाचं सततचं खाणं असेल,
आणि मग त्यानंतर कृमीची उत्पन्न होते. मुळात काय, गोड असो किंवा नॉर्मल आहार असो, जर अग्नी चांगला असेल, भूक चांगली असेल तर मग हे उत्पन्न व्हायचं कारण नाही. 2 दिवसाचं जनरली एका दिवसात 2 वेळचं जेवण आणि 1 वेळेला शौचाला जाणं ही मोठ्या लोकांची घडी आहे. लहान मुलांना वाढत्या अंगाला 2 वेळचा नाश्ता 2 वेळचं जेवण करून सुद्धा मॅक्झिमम एकदाच शौचाला जाणं हे नॉर्मल गोष्ट आहे. पण हे नाही केलं गेलं किंवा ते होत नसेल, मलाष्टंभ होण्यामागचं कारण काय किंवा चिकट संडासला होण्यामागचं कारण काय, तर अजीर्ण, खाल्लेलं न पचणं आणि ते पडून राहायला लागणं. जर मळ तुम्ही खाल्लेलं त्या लहान मुलाला भूक नसेल आणि बळजबरी खाऊ घालत असाल आणि ते पचतच नसेल, ते आतड्यामध्ये ते पडून राहत असेल आणि 24 तासात तो मळ बाहेर फेकला गेला नसेल, भलेही त्या व्यक्तीनं गोड खाल्लं नसेल, त्या मुलानं गोड खाल्ले नसेल, त्याने पिझ्झा बर्गर खाल्लेलं नसेल, साधं सात्विक घरचं देत आहे पण बळजबरी देत आहे भूक नसताना, अशा वेळेला जर तो मळ ते अन्न ते शरीरात तसंच पडून राहायला लागलं तर डिकंपोज व्हायला लागतं आणि मग त्याच्यात मळांमध्ये कृमी उत्पन्न व्हायला लागतात. ह्याच कृमींची उत्पत्ती व्हायला लागली तर म्हणजे बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांना कृमी असताना दिसायला कमी होणं, चष्मा लागणं, तिरळेपणा यायला लागणं, सूर्यप्रकाश म्हणजे लाईट सहन न होणं आणि ॲम्ब्लिओपिया म्हणजे आळशी डोळा अशी लक्षणं ह्या जंतांमुळं आपल्या लहान मुलांमध्ये दिसायला लागतात. तर साधी गोष्ट लक्षात घ्या, लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत भूक नसताना खाल्लं गेलं तर अगदी सर्दीपासून ते एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हाताऱ्या लोकांपर्यंत, दृष्टीदाण्यांपर्यंत ह्या भुकेचा संबंध आहे. त्यामुळे कोणत्याही वयोगटातल्या लोकांनी भूक नसताना खाणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि जर वारंवार भूक लागतच नसेल त्या व्यक्तीला तर त्याचं कारण शोधून त्याचे औषध उपचार केले पाहिजे, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम आपल्याला शरीरावरती आणि डोळ्यावरती होताना दिसणार नाहीत. खूप सुंदर पद्धतीने एकंदरीत विश्लेषण आपण या उत्तराचं लहान मुलांच्या अनुषंगाने आपण केलं की पालक वर्ग हा कशा चुकीच्या पद्धतीने जेवणाच्या सवयी लावतो आणि अगदी त्यांचं लक्ष कुठेतरी वेधलं जावं म्हणून मोबाईल हातात देतो. या दोन्ही गोष्टींचे दुष्परिणाम अगदी पोटावरती होतात आणि त्याचे परिणाम हे डोळ्यावरती दिसतात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आज इथे संदेश मला वाटतं या आपल्या चर्चेतून आपण देतोय. नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत, वेगवेगळ्या आजारांबद्दल समजून घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 98 81 71 93 92 तसेच 98 22 52 61 99 आणि 80 07 46 61 61. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. आणि जे तज्ज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते म्हणजे आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकच्या अगोदर आपण मंदावलेली भूक या विषयावर सविस्तर आपण चर्चा केली. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा आजार आहे तो म्हणजे संग्रहणी अर्थात कोलायटिस ज्याला आपण म्हणतो, याचा डोळ्यांवरती होणारा परिणाम याविषयी सविस्तर काय सांगाल सर? खरं तर मुळात काय, संग्रहणी म्हणजे आयुर्वेदानुसार आमाशयाचा खालचा भाग ज्याला ग्रहणी म्हटलं जातं, जिथं अन्न पचतं. आयुर्वेदानुसार म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, आयुर्वेदात 3 दोष वात पित्त कफ आणि 7 धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे 7 धातू आणि 3 दोष ह्याच्यापासून हे शरीर बनले. मज्जा हा जो पार्ट सांगितला, शुक्राच्या अगोदरचा जो धातू आहे त्याच्यापासून ग्रहणी म्हणजे ड्युओडिनम, त्याच्यापासूनच डोळे आणि त्याच्यापासूनच मेंदू बनले. म्हणजे मेंदू, डोळे आणि ड्युओडिनम हे पार्ट एकाच टिश्यूपासून बनलेले आहेत. हा पहिला मुद्दा. ज्या वेळेला ग्रहणी होते म्हणजे काय किंवा संग्रहणी विकार म्हणजे काय, तो पचनाशी संबंधित विकार आहे आणि तो फार चिवट आहे. ह्याच्यात बऱ्याचदा भोजन झालं, जेवण झालं की जेवणानंतर लगेच शौचाची भावना उत्पन्न होते. हे ह्याचं प्रमुख लक्षण. मोहरबद्ध मोहरद्रवण म्हणजे कधी शौचाला पातळ होणं, कधी घट्ट होणं, चिकट होणं, वारंवार होणं, फ्रिक्वेंटली जायला लागणं, काहीही खाल्लं की लगेच शौचाची भावना व्हायला लागणं, ह्याला म्हणायचा संग्रहणी नावाचा विकार. आणि हा चिवट आहे. म्हणजे होतं कसं,
ग्रहणी एक अवयव, ती स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी आली, फंक्शनल डिफॉर्मिटी आली म्हणून तो अवयव खराब झालाय, म्हणून तर तो विकार उत्पन्न झालाय. तो इतक्या लवकर खराब होत नाही. अतिरेक दिनचर्येचं अनियमितता असेल, अतिरेक बाहेरचं घाणेरडं खाणं असेल, किंवा त्या शरीराला सूट न होणाऱ्या आहाराचा अतिरेक सेवन असेल, त्याच वेळी तो अवयव बाधित होतो आणि मग त्याचा दूरगामी परिणाम व्हायला लागतो. जसं आपण बघतो की स्पंज जर पाण्यात टाकला तर पाणी ॲब्झॉर्ब करतं, तसं ग्रहणी नावाचा जो अवयव आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला बऱ्याच व्याख्यानांमध्ये मी हे सांगून झाले की शौचाला आली किंवा लघवीला खूप जोराची आली आणि तुम्ही प्रवासात असताना तुम्ही नाही गेला आणि ब्लॅडर फुल झाले, तर 2 तासांनी ज्यावेळी युरिनला तुम्ही जाता किंवा मूत्रप्रवर्तन करायला जाता, त्यावेळेला ब्लॅडरमधनं तुमचं युरिन इतकं बाहेरच पडत नाही, ते शरीरात रिअब्झॉर्ब झालेलं असतं. तसं ज्या वेळेला सततचा अतिरेक या वेळेला खाण्याचा परिणाम यायला लागतो आणि ज्यावेळेला ग्रहणी हा अवयव खराब व्हायला लागतो, त्यावेळेला चानपिचल मलप्रवृत्ती म्हणजे चिकट संडास होणं आणि मगाशी चांगली लक्षणे दिसायला लागतात. आणि हे खूप जुनाट व्हायला लागलं की जिथं म्हणून शरीरात हे मज्जेपासून बनलेले भाग आहेत त्याच्यावरती त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसायला लागतं. आणि प्रमुख भाग म्हणजे डोळा आणि मेंदू. बऱ्याच वेळेला ग्रहणी वर्षानुवर्ष 10, 20, 30 वर्ष ग्रहणी असणाऱ्या लोकांना विस्मृती लवकर व्हायला लागते, दिसायचा प्रॉब्लेम कमी व्हायला लागतो, मेंदूशी संबंधित काही आजारपणा मागायला लागायला लागतात आणि डोळ्यांशी संबंधित विकार दिसायला लागतात. तर मग हा ग्रहणी असताना डोळ्यांशी संबंधित बऱ्याचदा नंबर लागतो. आणि बऱ्याचदा ग्रहणी होत असताना जर तरुणपणात जर ग्रहणी झाली, बऱ्याचदा जसं मी मागच्या व्याख्यानात बोलताना सांगितलं की टायफॉईडपासून काही आजारपण होऊन गेले असतील आणि मग भूक मंदावलेली असताना जर काही खाल्लं गेलं तर त्या व्यक्तीला बऱ्याचदा ग्रहणी बसते. आणि अशा लोकांना डोळ्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसतानाही त्यांना दिसणं कमी व्हायला लागतं. डोळ्याचा आपण तपासण्या करतो, चष्मा लावायचा प्रयत्न करतो, चष्मा लावून मग त्याचा दिसणं तात्पुरतं सुधारतं, पण मग लगेच डोळे आणि डोकं दुखायला लागतं, परत नंबर झपाट्यानं वाढायला लागतो. आणि ह्याचं निदान आधुनिक शास्त्रात होत नाही. त्यांच्यानुसार चष्म्याचा नंबर वाढतोय, नंबर बदलून घ्या. आणि मग ज्या वेळेला अशी रुग्ण आपल्याकडे यायला लागतात आणि आपण केस टेकिंग घ्यायला लागतो, त्यावेळेला लक्षात येतं की याला तर संग्रहणी आहे, ह्याला चष्म्याचा नंबर जरी दिला असला आणि तो जर नंबर चष्म्याचा आपल्याला थांबवायचा असेल तर ह्याची आधी संग्रहणी दुरुस्त करावी लागेल. हे जसं तरुण वयातल्या लोकांच्या बाबतीत होतं तसं म्हाताऱ्या लोकांच्याही बाबतीत होतं. वर्ष अख्खं तरुण वयात जर ग्रहणी असेल तर अशा लोकांना डोळ्यात कोणताही ना शुगर आहे ना BP आहे, काहीही नसतानाही, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन नसतानाही अशा लोकांना दिसणं कमी व्हायला लागतं. आणि त्याचं प्रमुख कारण आपल्याला संग्रहणी हे सांगता येऊ शकतं. खूप अतिशय सुंदर पद्धतीने आपण एकंदरीत संग्रहणी आणि म्हणजे हा पोटाचा विकार आणि त्याचा डोळ्यांवरचा परिणाम हा सुलभ पद्धतीने अगदी समजावून सांगितला. सर, अजूनही पुढे अनेक प्रश्न आहेत, वेळ मर्यादित आहे, पण त्या प्रश्नांना आपण नक्कीच घेऊ. पण आता वेळ झाली आहे इथे छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेक नंतर सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात पोटाचे आजार, डोळा आणि आयुर्वेद. आणि मार्गदर्शक तज्ज्ञ जे आपल्याला आज लाभलेले आहेत ते म्हणजे आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण संग्रहणी आणि एकंदरीत भूक मंदावणं या विषयावर सविस्तर चर्चा केली, त्यांचा परिणाम डोळ्यांवरती. याच्यामध्ये महत्त्वाचा एक विषय अजून राहतो, तो म्हणजे आम्लपित्त. याचा परिणाम डोळ्यांवरती, याविषयी सविस्तर काय सांगाल? खरं काय, मुळात आम्लपित्तच अनियमिततेमुळे येत असतो. म्हणजे तुमचं अतिशय विचित्र खाणं, कधी झोपणं, कधी उठणं, काहीही खाणं, कसंही खाणं, ह्या सगळ्या गोष्टीशी निगडीत हे आम्लपित्त हा विकार होतो. आणि हे वर्षानुवर्ष चालू असल्यामुळं हा आम्लपित्त होतो. आम्लपित्तात मग जनरली काय होतं, आंबट ढेकरा येणं, छातीत जळजळ मळमळ होणं, ओकाऱ्या होणं, हे सिम्पटम आहेत. मग ह्याच्यात घरच्या घरी बरेच आपले लोक डॉक्टर व्हायला जातात म्हणजे ज्यांना त्यांना बरं वाटतं त्या गोष्टी घरच्या घरी वर्षानुवर्ष करत राहतात. म्हणजे काही व्यक्तींना बऱ्याचदा असं होतं आम्लपित्ताच्या, मध्यरात्री छातीत जळकी लागते, प्रचंड जळजळ व्हायला लागते किंवा प्रचंड पित्ताचा त्रास व्हायला लागतो. मग ही उठून मध्यरात्री फ्रीजमधलं थंड दूध प्यायला लागतात
आणि थंड दूध घेतलं की यांना छान वाटतं. मग ही व्यक्ती कोणत्याही डॉक्टरला दाखवत नाही आणि वर्षानुवर्ष मध्यरात्री उठून थंड दूध पिणं हा कार्यक्रम चालूच राहिलेला असतो. दुसरी आम्लपित्ताच्या कॅटेगरीतली लोक येतात की ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांना पाणी पिऊन ओकाऱ्या काढतात किंवा बोटं घालून नुसतं ओकून टाकतात, पित्त काढून टाकतात की त्यांना फ्रेश वाटतं. हा रोजचा नित्याचा कार्यक्रम चालू असतो. आणि काही योग प्राणायाम शिकलेली तज्ज्ञ लोक आहेत, तज्ज्ञ ह्या अर्थी म्हणतोय की तज्ज्ञांकडून शिकलेले असतात आणि स्वतःला तज्ज्ञ समजत असतात आणि ही लोक नित्यानं वमन प्रोसेस करतात. म्हणजे पाणी पिऊन आम्लपित्तात सततचे वमन करतात आणि वमन ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती सततची करायची नसते. ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम ज्या वेळेला छोट्या छोट्या सांध्यांवरती व्हायला लागतो आणि सततच्या ओकाऱ्या काढणं, रात्री थंड दूध पिणं आणि काही अँटीॲसिड सततची घेणे, याचा परिणाम त्या पित्ताचा पडद्यावरती होतो. पडद्याची झीज होते, काही लोकांना पडद्यावर रक्तस्राव होतो आणि दिसणं बंद होतं. इतका मोठा परिणाम आपल्याला पडद्याचा आम्लपित्ताचा डोळ्यावरती अंधत्वाच्या हिशोबाने दिसत असतो. अगदी खूप सुंदर पद्धतीने एकंदरीत या विषयाचं आपण सविस्तर माहिती मार्गदर्शन केलं सर. आपण इथे आलात, वेळ काढून इथे आलात आणि जी माहिती आम्हाला इथे सोप्या भाषेत आणि सुलभ अगदी शब्दांमध्ये दिली त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या या टीमतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रेक्षक, आपण पाहिलं की खूप अतिशय सुंदर पद्धतीने हा विषय आपल्याला समजावून सांगितला. वेळ कमी होता पण मर्यादा आहे, त्यामुळे आपण नक्कीच भेटूया पुढच्या नवीन एखाद्या हॅलो डॉक्टरच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. नमस्कार. आजार, डोळा आणि आयुर्वेद. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com.